रामकृष्ण हरी. जग खूप बदललंय, माणसं बदललीत, पण संतांचे शब्द आजही तितकेच जिवंत आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की संतांची वाणी म्हणजे फक्त टाळ मृदंगाचा गजर, तर थांबा. आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा ठरेल. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू या उक्तीप्रमाणे आज आपण अशा विचारांचा सामना करणार आहोत जे तुमच्या आयुष्यातील संघर्षाला दिशा देतील. तयार रहा, हा अनुभव तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे सगळं काही आहे, पण मनाची शांती मात्र हरवली आहे. रोजची चिंता, भीती आणि मनातला संभ्रम आपल्याला पोखरतोय, हो ना? पण 700 वर्षांपूर्वी संत नामदेव महाराजांनी यावर एक रामबाण उपाय सांगितला आहे. विठ्ठल आवडी प्रेमीभाव हा अभंग फक्त भजन नाही, तर तो तुमचे आयुष्य बदलण्याचे एक टेक्निक आहे. हा अभंग ऐकल्यावर तुमच्या मनातील भीती कशी कायमची निघून जाईल हे आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक असा अनुभव सांगणार आहे जो तुमचा दृष्टिकोन बदलेल. हा अभंग केवळ देवाचे नाव घेण्याबद्दल नाही, तर तो मानसिक आरोग्य आणि जीवन जगण्याच्या पद्धतीबद्दल आहे. तुटला हा संदेह भव मूळ व्याधेचा. आजच्या काळात माणूस सतत चिंता आणि शंकांमध्ये असतो. हा अभंग सांगतो की नामाच्या गजराने मनातील ही व्याधी, डिप्रेशन, अँक्झायटी दूर होऊ शकते. विठ्ठल नामाचा रे टाहो. मोठ्याने नामस्मरण करणे किंवा गाणे हे विज्ञानाच्या भाषेत साऊंड थेरपी सारखे आहे, जे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स कमी करते. संसारात राहूनही अलिप्त कसे राहावे आणि आनंदी कसे राहावे याचा मार्ग म्हणजे हा प्रेमभाव आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो. विठ्ठल नामाचा रे टाहो. भावार्थ विश्लेषण. येथे नामदेव महाराज भक्तीची पहिली पायरी सांगतात, आवड. कोणतीही गोष्ट जबरदस्तीने करून ती साध्य होत नाही, तिथे प्रेम असावे लागते. टाहो फोडणे म्हणजे केवळ ओरडणे नव्हे, तर ज्याप्रमाणे एखादे बाळ भुकेने व्याकुळ होऊन आपल्या आईसाठी हंबरडा फोडते, तशी व्याकुळता भक्ताच्या अंतकरणात विठ्ठलासाठी हवी. जेव्हा तुमचे प्रेम आणि भाव एकत्र येतात, तेव्हा विठ्ठल लांब राहत नाही. नैतिक धडा. भक्तीत प्रदर्शन नसावे, तर तन्मयता असावी. कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकाच प्रेमाच्या सूत्रात बांधले जावे. उदाहरणे. आजच्या काळात कर्मचाऱ्यांची कामाप्रती असलेली लॉयल्टी, निष्ठा ही केवळ पगारासाठी ट्रान्झॅक्शन असते. जर एखाद्या कंपनीत कामाबद्दल प्रेमभाव, पॅशन असेल, तर तिथले कल्चर निकोप राहते. केवळ टार्गेट्सचा टाहो फोडण्यापेक्षा कामाच्या गुणवत्तेचा ध्यास घेणे म्हणजे आधुनिक विठ्ठल आवडी. सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो टाकून दिखाऊ प्रेम करण्यापेक्षा प्रत्यक्षात कुटुंबातील सदस्यांच्या भावना समजून घेणे हाच तो प्रेमभाव आहे. ज्याप्रमाणे एका तहानलेल्या माणसाला वाळवंटात पाण्याचा ध्यास लागतो, त्याला पाण्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, तसाच ध्यास विठ्ठल नामाचा हवा. नामाचा टाहो म्हणजे तुमच्या अस्तित्वाची आर्तहाक. तुटला हा संदेह भव मूळ व्याधेचा. विठ्ठल नामाचा भावार्थ विश्लेषण. मानवी जीवनाचे सर्वात मोठे दुःख म्हणजे संदेह, संशय आणि भव मूळ व्याधी, जन्ममरणाचे चक्र. आपल्याला सतत भीती असते, भविष्याची, मृत्यूची, अपयशाची. महाराज म्हणतात की एकदा का विठ्ठल नामाचा आश्रय घेतला की हा संशयाचा पडदा फाटून जातो. संसार ही एक व्याधी, रोग आहे, आणि विठ्ठल नाम हे त्या रोगावरचे अमोघ औषध आहे. नैतिक धडा. अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाची आणि नामाची जोड हवी. संशय हा नात्यांचा आणि प्रगतीचा शत्रू आहे. उदाहरणे. आज फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे तरुण पिढीत प्रचंड संशय आणि असुरक्षितता आहे. दुसऱ्याचे आयुष्य पाहून स्वतःबद्दल निर्माण झालेला संदेह हाच भव मूळ व्याधी आहे. नामस्मरण किंवा माइंडफुलनेस या व्याधीवर उपचार ठरू शकतात. व्यवसायात पार्टनरबद्दल संशय असेल तर संस्था कोसळते. पारदर्शकता, ट्रान्सपॅरन्सी हीच विठ्ठलाच्या नामासारखी शुद्ध असते, जी संशयाचे मूळ तोडते. अंधारात दोरी पडलेली असते, आपण तिला साप समजून घाबरतो, पण जेव्हा प्रकाशाचा किरण, नामस्मरण पडतो, तेव्हा समजते की तो साप नव्हता. तसाच संसाराचा खोटा धाक नामामुळे नाहीसा होतो. म्हणा नरहरी उच्चार, कृष्णहरी श्रीधर. हेची नामा आम्हा सार. भावार्थ विश्लेषण. येथे महाराज नामाची विविधता आणि एकता सांगतात. तुम्ही त्याला नरहरी म्हणा, कृष्ण म्हणा किंवा श्रीधर म्हणा, हे सर्व एकाच परब्रह्माची रूपे आहेत. आयुष्यात आपण अनेक गोष्टी गोळा करतो, पैसा, प्रतिष्ठा, पण नामदेव महाराज म्हणतात, आमच्यासाठी जीवनाचे सार, फायनल ट्रूथ फक्त हे नावच आहे. बाकी सर्व असार म्हणजे व्यर्थ आहे. नैतिक धडा. आपली मूल्ये, व्हॅल्यूज हीच आपली ओळख असावी. कठीण प्रसंगात मूल्यांचा उच्चार आणि आचरण करणे हाच संसार तरण्याचा मार्ग आहे. उदाहरणे. कॉर्पोरेटमध्ये जेव्हा संकट येते, रिसेशन, तेव्हा खोटा आधार देण्यापेक्षा सत्य, हरी उच्चार बोलणारा नेताच कर्मचाऱ्यांना त्या संकटातून, संसारातून तारून नेतो. आज प्रसिद्धीसाठी वाटेल ते करणाऱ्या युगात नैतिक मूल्यांचे एथिक्स जतन करणारा कंटेंट तयार करणे म्हणजे संसार तरावयासारखे आहे. मूल्यांची घसरण रोखण्यासाठी हाच धडा महत्त्वाचा आहे. दागिने अनेक प्रकारचे असतात, अंगठी, हार, बांगडी, पण त्या सर्वांचे सार जसे सोने आहे, तसे सर्व देव आणि प्रार्थनांचे मूळ हे हरिनाम आहे. संसार तरावया.
प्रेमे भव विठ्ठल आवडी. भावार्थ विश्लेषण. संसार हा एका अथांग समुद्रासारखा आहे, जिथे दुःखाच्या लाटा सतत आदळत असतात. या समुद्रातून पार जाण्यासाठी कोणतीही नौका कामाला येत नाही, तिथे फक्त प्रेमभाव कामी येतो. जर तुमच्या मनात विठ्ठलाविषयी प्रेम असेल तर हा संसार तुमच्यासाठी गुडघाभर पाण्यासारखा होतो. तुम्ही त्यात बुडत नाही तर वर तरंगता. उदाहरण, ज्याला पोहता येते त्याला पाण्याचा धाक वाटत नाही, उलट तो पाण्याचा आनंद घेतो. त्याचप्रमाणे नामाची आवड असलेला भक्त संसारात राहूनही संसाराच्या दुःखाने विचलित होत नाही. नेघो नामाविण काही, विठ्ठल कृष्ण लवलाही. नामा म्हणे तरलो पायी. भावार्थ विश्लेषण. नामदेव महाराज शेवटच्या चरणात आपला दृढ निश्चय सांगतात, आम्हाला नामाशिवाय दुसरे काहीही नको. लवलाही म्हणजे त्वरित, क्षणाचाही विलंब न लावता. जेव्हा भक्त पूर्णपणे शरणागत होतो आणि म्हणतो की मी विठ्ठलाच्या पायी तरलो, तेव्हा त्याचा अहंकार गळून पडतो. जिथे मी संपतो तिथे विठ्ठल सुरू होतो. नैतिक धडा. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड हा मानवाचा सर्वात मोठा गुण आहे. यश कितीही मिळाले तरी पाय जमिनीवर असणे आवश्यक आहे. उदाहरणे, एखादा स्टार्टअप युनिकॉर्न झाला की संस्थापकांमध्ये अहंकार येतो, पण जे नामाविण काही म्हणजेच मूळ उद्देशाशिवाय काहीही नाही असे मानतात तेच दीर्घकाळ टिकतात. पती पत्नीच्या नात्यात मीपणा, इगो न ठेवता एकमेकांच्या सहवासात तरुण जाणे हेच आजच्या घटस्फोटाच्या काळात मूल्यांचे जतन करणारे ठरेल. उदाहरण, ज्याप्रमाणे गंगेला मिळणारा प्रत्येक ओढा गंगेचे रूप धारण करतो आणि आपले वेगळे अस्तित्व विसरतो, तसेच नामदेव महाराज विठ्ठलाच्या चरणांशी एकरूप झाले आहेत. समजा तुम्ही एखाद्या गर्दीच्या आणि कोलाहल असलेल्या ठिकाणी अडकला आहात आणि तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत आहे. अशावेळी जेव्हा तुम्ही डोळे मिटून आतल्या आत विठ्ठल नामाचा जप सुरू करता, तेव्हा काही क्षणांतच बाहेरचा गोंधळ असूनही आतून शांतता जाणवू लागते. ही शांती म्हणजेच विठ्ठल. हा अभंग वाचायचा नाही तर बॅरियर तोडून त्या शांततेचा अनुभव घ्यायचा आहे. आधुनिक उदाहरण. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत आहात. तिथे कमालीचे राजकारण, पॉलिटिक्स चालले आहे. तुम्ही प्रामाणिक असूनही तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच घेतात आणि तुम्हाला कोपऱ्यात ढकलले जाते. अशावेळी मनात चिडचिड, राग आणि संताप येतो. नामदेव महाराज म्हणतात, तसा टाहो इथेही लागू पडतो. जेव्हा बाहेरचा गोंधळ वाढतो तेव्हा आपल्या अंतर्मनातील विठ्ठलाला, आपल्यातील शांततेला साथ घाला. ऑफिसमधील त्या कलहात पडण्याऐवजी विठ्ठल आवडी या भावाने आपले काम ईश्वर सेवा म्हणून करा. जेव्हा तुम्ही संदेह, मी टिकेन की नाही, सोडून देता आणि नामावर, आपल्या कौशल्यावर आणि सत्यावर विश्वास ठेवता, तेव्हा परिस्थिती तुम्हाला वाकवू शकत नाही. हीच गोष्ट गृहिणींसाठीही लागू आहे. घरातील रोजच्या कटकटीत नाम तुम्हाला एक मानसिक कवच, मेंटल शील्ड प्रदान करते. सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजच्या डिजिटल जगात आपण सतत नोटिफिकेशन्स आणि डोपामाइनच्या मागे धावत आहोत, पण ह्या सगळ्या गोंधळात आपल्या आत्म्याचा आवाज हरवला आहे. नामदेव महाराजांचा हा अभंग म्हणजे तुमच्यासाठी एक सोल डिटॉक्स आहे. जेव्हा तुम्ही म्हणता विठ्ठल आवडी प्रेमे भाव, तेव्हा त्याचा अर्थ असा की तुम्ही अशा एका ऊर्जेशी कनेक्ट होत आहात जी तुम्हाला जज करत नाही. हे एखाद्या अनकंडिशनल लव्ह सारखं आहे. टाहो म्हणजे तुमच्या मनातली सगळी अस्वस्थता, फोमो आणि अँक्झायटी त्या नामात झोकून देणे. आपण सतत संदेह, सेल्फ डाऊट, अँक्झायटीमध्ये असतो. माझं करिअर काय होईल, लोक काय म्हणतील, हीच ती भवव्याधी. नामस्मरण म्हणजे तुमच्या मेंदूतील बॅकग्राऊंड नॉईज बंद करून फोकस मोड ऑन करणे. इट्स लाईक क्लिअरिंग युअर मेंटल कॅश. नेघो नामाविण काही म्हणजे तुमच्या आयुष्यातून क्लटर बाहेर काढणे. सोशल मीडियाच्या हजारो आवाजांपेक्षा स्वतःचा आणि ईश्वराचा एक आवाज ऐकणे म्हणजे नामस्मरण. हे बोरिंग नाही, तर हे अल्टिमेट फ्रीडम आहे. गाणी ऐकता तसं दिवसातून 5 मिनिटं नामाचा अनुभव घ्या. नाम घेताना परफेक्ट असण्याची गरज नाही, फक्त मनापासून कनेक्ट व्हा. जेव्हा कामाचा खूप प्रेशर येईल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा विठ्ठल. हा तुमचा इमिडिएट स्ट्रेस बस्टर आहे. आजची कृती, कॉल टू ॲक्शन. नामदेव महाराजांचा हा अभंग सांगतो की भक्ती ही मंदिरात करायची गोष्ट नसून ती जगण्याची पद्धत आहे. विठ्ठल म्हणजे आपल्यातील चांगुलपणा, जो प्रेमाच्या भाषेनेच जागृत होतो. जोपर्यंत तुमच्या मनात संभ्रम आहे तोपर्यंत शांती नाही. या अभंगाचा अनुभव घेण्यासाठी आज एक छोटा प्रयोग करा. आज दिवसभरात तुमच्याशी कोणी कितीही उद्धट वागले, ऑफिसमध्ये कोणाशी मतभेद झाले किंवा घरात कोणाचे बोलणे लागले, तरी वाद न घालता फक्त 2 मिनिटे शांत राहून मनात विठ्ठल नाम घ्या. प्रतिक्रिया देण्यापूर्वी रिॲक्शन नामस्मरण करा आणि मग पहा तुमच्या मानसिक त्रासाची व्याधी कशी कमी होते. तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. मित्रांनो, आजपासून विठ्ठल नामाचा टाहो फोडताना तो केवळ भक्तिभावनेने नाही, तर आपल्या अस्तित्वाचा आणि निसर्गाचा सन्मान म्हणून घ्या. विठ्ठल नामाच्या या व्हायब्रेशन्स तुमच्या आयुष्यात चैतन्य घेऊन येवोत. संतांची वाणी ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तुमची सोबत अशीच राहू द्या. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.